मी रेकॉर्ड करतो आता, पण उद्या ओके. उद्या सॉर्ट आउट करू. आजच्या ह्याला नको आता. बरं. काळजी पण नका. तुमच्या ह्याच्यात लिमिट 100च आहे ना? हा नाही ते नका करू, ते त्रासात जाईल. मी रेकॉर्डिंग ऑन कम्प्युटर करून आता या रविवारी बसून सगळं हे करणार आहे, अपलोड करणार आहे. आपण ओके. सुरू नाही, करूया. खूप लोक मागतायत, खूप लोकांना युट्यूबची हो लिंक हो पाहिजे. नाही देणार आहे, म्हणून देणार हां. आहे. नसे जासी मोह द्रव्याचा फुलांचा, नसे जासी मोह पुरुष स्त्रियांचा, दूर करी नित्य डोंगर दुःखांचा, मार्ग दावी सत्य प्रभु मिलनाचा, कर जोडुनिया चरण धरावे, ऐसी विभूती सद्गुरु ओळखावे. नमस्कार. प्रार्थना म्हणूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. एक क्विक क्वेश्चन. आवाज येतोय ना व्यवस्थित? ठीक. सुस्वागतम. आज आपल्या बैठकीला काही विशेष पाहुणे येणार आहेत. उदय देशपांडे येणार आहेत. हे जे आता जे आपण म्युझिक ऐकलं आणि काल आतापर्यंत जे काही आपण गाणी ऐकलेली आहेत ते सगळं म्युझिक डायरेक्शन उदय देशपांडेंचं आहे. ते बरोबर 8ला जॉईन होणार होते, पण कुठेतरी ते विलंब झालेला आहे त्यांना. ते 8:15ला जॉईन होत आहेत. एक संजीव चौधरी हे उद्या जॉईन होणार आहेत. त्यांनी आपलं वेबसाईट डिझाईन केली आहे. मयुरा जोशी ही पण मध्ये मध्ये जॉईन करते. ती माझ्या ऑफिस असिस्टंट आहे. आता ही जी काही पॉवर पॉईंट आपण बघतोय त्यातली सगळी टेक्स्ट एंट्री वगैरे ती करते. तसेच आपण सर्व तणावमुक्त ग्रुपचे मेंबर्स, योग वशिष्ठ ग्रुपचे मेंबर्स, भारतभर, इंग्लंड, USA आणि इतर देशातनं जे श्रोतेजन जॉईन होत आहेत, सगळ्यांच्या मी मनपूर्वक स्वागत करतो. मला तर दर मिनिटाला क्षणाला यतीन जोशी सर आणि विद्याधर करंजकर सरांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांच्याशिवाय असा प्लॅटफॉर्म मिळालाच नसता आणि मी तुमची भेट झाली नसती. मला आपल्याला तुमचं नेट थोडं स्टेबल नाही वाटतं. बघतो मी चेंज करतो मग नेट माझं. आवाज मध्ये ब्रेक होतोय. बरं बरं. 1-2 मिनिटं द्यावी लागतील तुम्हाला. मग थांबा जरा. 2 मिनिटं द्या मला. मी जरा नेट चेंज करतो माझं. ओके आहे. हा व्यवस्थित येतोय आवाज. हा कदाचित थोडं त्याकडे प्रॉब्लेम असेल, कारण ओके असेल तर मला ते टच नाही करायचंय, कारण एकीकडनं दुसरीकडे जाण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे दोन इंटरनेट आहेत माझ्याकडे, पण ते इमर्जन्सी आली तर मी चेंज करतो. मग हो हो. यतीन सर आपले स्वागत आहे. मी आत्ताच मेन्शन केलं की यतीन सर, विद्याधर करंजकर सर यांच्या आशीर्वादामुळे हा कार्यक्रम घडत आहे. त्याच्याकरता मी खूपच मनपूर्वक त्यांचा आभारी आहे सदैव. बरं, आता हे दिसतंय सगळं? स्लाइड दिसते ना? ओके. व्हॉलेंटियर्स शलाकाताईंनी खूपच सहकार्य केलेलं आहे. त्यांनी काल वाचन केलं खूप सुंदर. मी तर खूप प्रभावित झालो. प्रीती देशपांडेंनी व्हॉलेंटियर केले आहेत. आज त्या एक गीत पण म्हणणार आहे ह्या काव्यामधलं.
मी इतरही व्हॉलेंटियर्सचं स्वागत करतो. काही मराठी एक्सपर्ट असेल तुमच्यापैकी, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की जे प्रकाशित पुस्तक झालेलं आहे, ज्याची वेब ई बुक तुम्हाला पाठवली आहे, त्याच्यानंतर त्या देवी मानी कंटिन्यू बोलत राहिली आहे ती. असे 100 अजून तिचे काव्य आलेले आहेत. काही खूपच पर्सनल इमोशनल आहेत, काही पब्लिकसाठी आहेत. पण त्यांचं मराठी माझं चांगलं नसल्यामुळे त्याच्यात चुका खूप आहेत ग्रामरच्या. तर कोणी जर मराठी एक्सपर्ट असेल आणि आपण व्हॉलेंटियर केलं तर मग ह्याची एक प्रत तुम्हाला देईन किंवा पाठवून देईन इलेक्ट्रॉनिकली. त्याचे करेक्शन्स करायचे. प्रत्येक वेळेस मी जरी काही लिहिलं तरी त्याचे खूप करेक्शन्स करावे लागतात. नृत्य आविष्कार कोणाला करायचे तर अवश्य करा, कारण कुठल्याही अध्यात्माच्या मार्गामध्ये तुम्ही परमेश्वराशी एकरूप साधण्याकरता विविध मार्गांनी ती साधू शकता. लेखनाने, गायनाने, संगीताने, नाट्याने आणि नृत्य आविष्कारांमुळे. तर आपल्यापैकी कोणाला नृत्य आविष्कार करायचा असेल, आपण जसं आता प्रगती करतोय, जसं आज प्रीती देशपांडे आपल्यासमोर एक गीत मांडणार आहे आणि तिचं सकाळपासून त्याची रिहर्सल चालू आहे आणि शेवटी संध्याकाळी मला म्हणली, नाही सर मला नाही मांडायचंय, मला भीती वाटते. म्हटलं, अगं तू ते सगळं इतरांनी बघावं किंवा ऐकावं म्हणून म्हणतेस, तसा विचार सोड. तू फक्त प्रभू रामांसाठी ते म्हणतेस, परमेश्वरासाठी म्हणतेस, हे मनात ठेव आणि मग ते म्हण. मग तिला त्याच्यातनं गमक तिला कळलं की मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. आणि तिने ताबडतोब बसून त्याचं एक पहिलं रेकॉर्डिंग मला पाठवून दिलेलं आहे. ती आज लाईव्ह म्हणणार आहे. मी त्यामुळे ते कोर्स बनवायची सर. त्यांना पोस्ट करून टाका. तुम्ही बनवा, मला बनवता येत नाहीये. मी करतो ते थोड्या वेळाने करतो. हो. तर अशा प्रकारे आपण विविध पद्धतीने आपले एकरूपता साधू शकतो त्या परमेश्वराशी. आणि हे काव्य एक त्यातलं माध्यम असू शकतं आपल्याला इच्छा असली तर. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री सीता शक्ती नमः. आधी वंदू श्री गणेशा, सकल जनांचा परमेशा, नित्य भक्तांची करी रक्षा, सिद्धिविनायका. नमन करीतो सद्गुरुशी, ज्ञान देई जगतासी, मम नेई पैलतीरीशी, ईश्वर चरणी. वंदोनी मग माता पिता, आपुले ते जन्मदाता, प्रतिमा असे जणू विधाता, जीवन प्रवासी. प्रणिपात हे ग्रामदेवता, स्थान आणि आत्मदेवता, साधिता या शुभमुहूर्ता, चैत्रमासी. ओम शांती शांती शांती. जय जय सीताराम. सीता शक्ती काव्य सीता मातेचा आशीर्वाद आहे, सद्गुरु दत्त चिले महाराजांचा आध्यात्मिक प्रसाद. त्याचं ई फ्लिपबुकची लिंक सगळ्यांना पोहोचलेली आहे अशी मी अपेक्षा करतो. नसेल पोहोचली तर sita-radha-lakshmi.org वरती आपण ते काव्य पूर्णपणे बघू शकता. तर सर्वप्रथम आपण काल जे घडलं त्याचा आढावा घेऊया. शलाकाताई, आपण टेक ओव्हर कराल तर बरं होईल. आपण कोहोस्ट आहात ना ऑलरेडी की करू? हो आहे. ठीक आहे. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. आपण डॉक्टर प्रदीपजी वाघ विरचित सीता शक्ती काव्य हा कार्यक्रम ऐकतोय, पाहतोय. त्यांचे गुरु श्री सद्गुरुदत्त चिले महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मिळालेला हा प्रसाद आपण ऐकतोय. कारण त्यांना मराठी भाषेची फारशी पार्श्वभूमी नसताना हे सगळं पराशक्तीने स्फुरलेलं काव्य पद्य ऐकून थक्क व्हायला होतं. काल मला त्यांनी सांगितलं होतं की कुठून तुम्ही वाचायला सुरुवात करायचं आणि कुठे थांबायचंय, पण मी इतकी तल्लीन झाले की मला त्यांनी जिथे थांबायला सांगितलं होतं त्याच्याही पुढे मी 2 पानं वाचली. तर इतकं हे सुंदर काव्य आहे. आपण सर्वांनी त्याचा जरूर आनंद घ्यावा आणि प्रत्येक पद्य, प्रत्येक विश्लेषण मनापासून ऐकावं. तर आपण काल बघितलं सीता ही पण एक स्त्री आहे आणि तिलाही सगळ्या स्त्री सुलभ भावना आणि तिच्यावर आलेला प्रसंग, त्या सगळ्या भावनांनी आपल्याला गलबलायला होतं. आणि स्त्रियांच्या मनाचा थांग कधी कोणाला लागलाय का? अजून तरी नाही लागलेला. पण सीताही सख्यांशी गप्पा मारताना अनेक आठवणी तिला आठवतायत आणि ती आठवण सांगताना तिला वनवासात असताना प्रभू श्रीरामांना कवठाची चटणी खाऊ घालायची होती, कारण ती प्रभू श्रीरामांना खूप आवडते चटणी. म्हणून ती जंगलात जाते. तेव्हा तिला जंगलात जाताना, पायवाट तुडवताना, रस्त्यावर, रस्त्याच्या आजूबाजूला, पाण्याच्या प्रवाहात तिथला पाषाण, तिथले प्रत्येक घटक
निसर्गातल्या प्रत्येक वनस्पती काहीतरी संदेश देऊन जातात, काहीतरी उपदेश देतात, आणि ती ते कसं घेतीये आणि ते कसं सांगतायत हे आपण काल बघितलं. तर तिला सुरुवातीला गवत तिच्याशी बोलायला लागला आणि तो सांगतो, गवत म्हणतं तिला, रघुवंशीच्या वधू माझी एक गोष्ट ऐक. आत्ता तुझी परिस्थिती प्रतिकूल आहे, पण तू सत्याचं बीज रोवलंस तर ते नक्की एक दिवस अंकुरेल आणि त्याची फळे ही अनुकूलच असतील. आणि पुढे ती प्रवाहाच्या जवळ गेली, पाण्याच्या प्रवाहाजवळ तिला एक दगडी शिळा दिसली. एक मोठा दगड पाण्याच्या प्रवाहात ठामपणे उभा आहे तो दिसला, आणि तो जणू काही तिला म्हणतोय की युगानयुगे अटळ अविचल शिळा असून मी तिथे उभी आहे, आणि तिच्यावर ते सतत पाणी प्रचंड वेगाने नित्य प्रहार करत होतं. पण ती शिळा तिला काय संदेश देत होती? तिला वाटलं ती जणू माझ्याशी बोलते, अगं रघुवर प्रिये, जीवन जगताना कितीतरी कठीण प्रसंग येतील, जीवनाचा रस्ता असा सरळ नसेल ग, खाच खळगे काटेकुटे यांनी भरलेले असतील, यांनी तू अजिबात विचलित होऊ नको, धीर सोडू नको. माझ्यावर जसे प्रवाहाचे अडथळे होत आहेत किंवा प्रवाहाचा मारा होतोय तरी पण मी स्थिर आहे, असा संदेश त्या शिळेने तिला दिला. आणि पुढे तिला सूर्यापासून सुद्धा संदेश मिळाला. तिला वाटलं सूर्य माझ्याशीच बोलतोय, तो सांगतोय, हे सीते लक्षपूर्वक ऐक, हे बघ कितीही वादळ येऊ देत, छोटी मोठी मुसळधार पाऊस कोसळू दे, जीवनात कोणत्याही प्रकारच्या घटना प्रसंग घडू देत, तू कर्तव्यापासून ढळू देऊ नकोस, कर्तव्याला विसरू नकोस, कर्तव्य पालन कर. पुढे तिला सूर्याला प्रणाम करून ती मार्गक्रमण करू लागते, आणि तिला विशाल काय पर्वत दिसला. वर्षानुवर्षे पाऊस ऊन वारा सहन करीत ठामपणे उभा होता. जणू सीता म्हणतीये, जणू मला सांगतोय की जानकी सत्य चिकाटी आणि स्वकष्टाने जो जगतो तोच भगवंताचं प्रेम प्राप्त करू शकतो, बरं का. हा संदेश तू लक्षात ठेव, आणि सद्गुणांची प्राप्ती आणि जोपासना करतो तोच ताठ मानेने जगतो, असा महत्वपूर्ण संदेश तिने पर्वतापासून घेतला. आणि पुढे तिला कवठाचं झाड दिसतं, डवरलेलं हिरवगार, फळांनी भरलेलं, नतमस्तक झालेलं. त्या निसर्गाच्या कलाकृती पुढे पतीच्या इच्छेसाठी काही फळं प्राप्त करायची होती, पण तिने किती मोलाचा संदेश प्राप्त केला. तो काय? तो तिला कवठाचं झाड स्मितहास्य करत म्हणालं, हे सीते, स्त्री ही ममतेची मूर्ती असते, निरपेक्ष प्रेमाची मूर्तिमंत छाया असते. स्त्री ती एका वृक्षासारखीच असते, प्रेमाचा वर्षाव करणारी, प्रेमाची सावली देणारी, आणि सावलीने मनाला थंडावा देणारी. हाही उपदेश तिने हृदयात साठवून घेतला. आणि आता आपण पुढे डॉक्टर वाघ सरांकडून पुढचं ऐकूया, पुढची पद्य, पुढचं विश्लेषण, याच्यासाठी आपण तयार होऊया. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. बापरे, मी धन्य झालो. धन्यवाद. मी श्री श्री रविशंकरजींचं स्मरण करतो, माझे सद्गुरू श्री चिले महाराजांचं स्मरण करतो की तुमच्यासारखे एवढे चांगल्या विचारांची लोक मला लाभली आहेत, आणि ज्यांच्याबरोबर हे काव्य मी शेअर करायचा प्रयत्न करतोय. आजचा सर्ग आहे लवकुशची बाल्यावस्था. त्यामुळे आज काही फारसं त्याच्यामध्ये तुम्हाला काही ज्ञान देण्याचा प्रयत्न नसणार आहे, पण एक जसं शलाकाताई म्हटलं, स्त्री सुलभ भावना सीतेच्या ह्या थोड्या पुढे येणार आहेत आज. आणि मी परत ती विनंती म्हणणार आहे की जितक्या महिला वर्ग आहेत त्यांनी थोडासा प्रयत्न करा सीतेच्याशी आयडेंटिफाय करण्याचा, म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद जास्त घेता येईल. आणि जेव्हा स्पेशली आपण तिच्या ज्ञानाकडे जाऊ, लवकुशांचे प्रश्नोत्तर ते द्यायला लागेल, त्यावेळेस तिचे जे शब्द आहेत ते शब्दार्थांच्या पलीकडे तुम्हाला त्यांचे अर्थ कळायला लागतील. कारण मी नेहमी लिखाण झाल्यावर मी शब्दार्थाप्रमाणे वागायचो, त्याचं समजून घ्यायचो, पण कोणीतरी ज्ञानी मग समजवायचं, अरे हा शब्दार्थ नाहीये, त्याच्यात एक मतीत अर्थ आहे, गर्भित अर्थ आहे, गुप्त अर्थ आहे, तर तो समजायला वेळ लागतो. पण तुम्ही जर सीतेशी आयडेंटिफाय केलं तर तुम्हाला तो गुपित अर्थ लगेच कळेल, आणि कदाचित तुम्ही पण तो शेअर करू शकाल आमच्या बरोबर. आजचा सर्ग सांगायच्या आधी मी एक छोटीशी कथा सांगणार आहे, गोष्ट सांगणार आहे, स्टोरी जी ऍक्च्युअल घडलेली आहे माझ्या जीवनामध्ये. हे काव्य लिहून झालं, ही व्हिडिओ फिल्म तयार झाली, आणि जगामध्ये त्याला 2-3 अवॉर्ड्स मिळाले. आणि एकदा मला अचानक एका इंडियामधल्या एका 2 दिवसाच्या सेमिनारला एक डच माणूस भेटला होता. त्याचा मेसेज आला की अरे माझी बायको इंडियाला येते, ती फलाण्या ठिकाणी राहणार आहे पुण्यामध्ये, तुला कदाचित ती भेटेल येऊन.
ठीक आहे म्हटलं. मग त्याप्रमाणे ती त्याची बायको मला भेटायला आली. साधारण एक 35-40ली स्त्री असावी ती. आणि आम्ही हाय हॅलो म्हटलं. त्या दिवशी नेमका सॅटर्डे की संडे होता, त्यामुळे मी एकटाच होतो ऑफिसमध्ये. आणि ती म्हणली, नाही मला ते तुमचं काय ते काव्याची व्हिडिओ दाखवा म्हणे, असं ती बोलली. आय हर्ड दॅट इट हॅज गॉट सम इंटरनॅशनल अवॉर्ड्स. म्हटलं ठीक आहे म्हटलं. ते इंग्लिशमध्ये पण त्याचे बरेचसे व्हिडिओज आहेत, तर मी ते दाखवायला लागलो. आणि आतापर्यंतचे जे आपण एपिसोड्स पाहिले आहेत, म्हणजे प्रस्तावना, त्यानंतर सर्ग 2 आपण बघितला, सर्ग 3 पाहिला आणि कालचा सर्ग 4, हे सगळे तिला दाखवले. आणि ती पाहत होती आणि टकमक करून बघत होती. पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण चित्त त्याच्यात होतं तिचं. आणि तिच्या चेहऱ्यावर कंटिन्युअसली भाव बदलत होते. ती आत आली तेव्हा ते काहीतरी तणावात होती, हे माझ्या लक्षात येत होतं. काय तणाव होता तिने काही सांगितला नव्हता, पण ती बघत राहिली. आणि मग नंतर हा 5वा सर्ग सुरू झाला. त्या पॉइंटला आपण हे सर्ग सुरू करूया. आणि त्याची परिणिती काय झाली ते मी जेव्हा या सर्गातल्या एका पॉइंटला येईन तेव्हा ती सांगेन. खूप खूप इंटरेस्टिंग आहे ती कथा, ती गोष्ट, स्टोरी. चला सुरू करूया. लवकुशांचे उष्टावण करताना सीतेने सविनय केले नमन रामाला. पुत्रांना सुसंस्कारित करण्या प्रार्थना केली मातेने रामाला. सीता उवाच. आता ते हे दृश्य प्रत्येक नवमातेच्या आयुष्यात भारतीय संस्कृतीच्या येतो, की आपण अन्नप्राशन पहिलं करवतो बाळाला. आणि त्या अन्नप्राशनच्या वेळेस लवकुशचं अन्नप्राशन करताना सीतेच्या मनात काय विचार आले. लवकुशांचे उष्टावण करण्याप्रसंगी प्रथम नमन तुझसी प्रभूवर. लवकुशांच्या उष्टावण करण्याप्रसंगी प्रथम नमन तुझसी प्रभूवर. वाट पाहते आपली दिसभर पुत्रांना द्या विराट शक्ती प्रभूवर. पुत्रांना द्या विराट शक्ती प्रभूवर. आणि प्रत्येक वेळेस एक एक घास मुलांना खाऊ घालते, हे डोळ्यासमोर आणा. विनंती मातेची ही ऐका रघुवर. धर्म सत्कर्म करतील तत्पर. असा ती आशीर्वाद मागते. धर्म सत्कर्म करतील तत्पर. छवी तुमची नैनी वसे. रक्षण त्यांचे तुमच्या हाती असे. प्रभू तुम्हास मी पूर्ण समर्पित. लवकुशास ज्ञान करावे अर्पित. ती श्रीरामांना प्रार्थना करते की मी तुम्हालाच पूर्ण समर्पित आहे आणि ह्या लवकुशांना ज्ञान तुम्ही अर्पित करावे. हे ज्ञान नंतर ते कसं प्रभू देतात हे आपण नंतर पाहणार आहोत. तिथे नसताना ते कसं देतात याचा आपण नंतर अनुभव घेणार आहोत. अशा प्रकारे अन्नप्राशनाचा विधी पूर्ण होतो. आणि ही त्या रात्री ती मुलांना कुशीत घेऊन झोपलेली आहे. अजून लहान आहेत, शैशव आहेत ते. आश्रमातील ती रात्र होती. नीरव शांतता चहूकडे होती. कुशीत घेऊन लवकुशांना दुग्धपान करवीत होती सीता. वात्सल्याने सीता पुत्रांना पाहता मुखात राम नाम जप चालता. तिच्या मुखात राम राम असा तो जप चालू होता. मंद दीपक तेवत होता. सीतेसह एक जीव जागा होता. आता एक थोडस भूमिका सांगतो. तुमच्या मनामध्ये तुम्ही तन्मयतेने जेव्हा मंत्र म्हणता, तर राम म्हणा, श्याम म्हणा, जो काही तुमचा असेल. आता इथे आपण राम म्हणणार आहोत. हळूहळू तुम्हाला असं जाणवायला लागतं की चारी बाजूला जो काही असं म्हणतात आवाज येतोय तोच मंत्र आहे. मला ही अनुभूती जेव्हा मी टेकडीवर जात असे पूर्वी, आजकाल डॉक्टरांनी नाही सांगितलं म्हणून जात नाही, मी ओमकार म्हणत असे तर असं वाटत असेल की वाटायचं की सगळे वृक्ष ओमकार म्हणतायत माझ्यावर. ओम असं वाटायचं. हे वृक्ष ओम म्हणतोय, तो वृक्ष ओम म्हणतोय, अशी एक अनुभूती यायची. पक्षी बोलायला लागायचं, असं वाटायचं ते ओम म्हणतायत. अशी अनुभूती आज सीतामातेला होत होती. वात्सल्याने सीता पुत्रांना पाहता मुखात राम नाम जप चालता. मंद दीपक तेवत होता. सीतेसह एक जीव जागा होता. तो कोण होता? ती होती आश्रमातील गौमाता. पाहे सीतेची तन्मयता. पाहे सीतेची तन्मयता. गोशाळेतून प्रेममय मधुर रुणझुण रुणझुण वाजविती नपूर. ती गौमाता सुद्धा तिचा रामनाम जप ऐकत होती आणि हळूहळू तिचा जे नुपूर होते तिच्या गळ्यामध्ये ते वाजवत होती.
मला ऐकू येत असतील. आता तुम्ही तन्मयतेने आपल्या मनामध्ये राम राम म्हणा, आणि बघा बरं तुम्हाला सुद्धा त्या नुकरांमधनं राम राम असा आवाज ऐकू येते का? अद्भुत रूप हे प्रभुभक्तीचे, कौतुक हे प्रभुस्मरणाचे. अद्भुत रूप हे प्रभुभक्तीचे, कौतुक हे प्रभुस्मरणाचे. गोमातेच्या नुपुरातुनी राम नामचा सूर येई कानी, राम नामचा सूर येई कानी. उदयजी जॉईन झाले, त्यांचं मी स्वागत करतो. पुढे जाऊया आपण. तुम्हाला ह्या नुपूर वादनातनं काय अनुभूती आली नंतर शेअर करा तुम्ही. श्रीरामाला दोष न लागे, रामराज्याचे भाग्य जगे, हीच कामना मनी धरुनी, प्रेम दीप जागवी ती जननी. किती मोठा विचार आहे. जरी आपण सगळे म्हणत असो रामाने तिला त्यागलं, हे झालं, प्याऊ झालं, ट्याऊ झालं, पण त्यांना कुठलाही दोष लागला नाही पाहिजे अशी पवित्र भावना सीतेच्या मनात होती. आणि रामराज्याचे भाग्य जागावे म्हणजे आपल्यापेक्षा आपलं राज्य मोठं, आपल्यापेक्षा आपला देश मोठा, हे उद्दिष्ट तिच्या डोळ्यासमोर होतं. हीच कामना मनी धरुनी, ही कामना फक्त तिच्या मनात होती. प्रेमदीप जगवी ती जननी. प्रभू रामांचे जे प्रेमदीप तिच्या उदरात आले होते ते जगवण्याचं आता तिचं उद्दिष्ट होतं. विरही व्यथा हृदयी राई, तरी कर्तव्य पूर्ती मनी ठाई. विरह जेव्हा प्रबळ होई, व्याकुळ मन हेच गाई. याल कधी याल कधी याल कधी श्रीराम, तिस रात्र पाहते वाट, सांज सकाळी वनात, याल कधी याल कधी याल कधी श्रीराम. अन्न ग्रास गोड वाटे ना. जेवते ती पण जस्ट आपलं एक फॉर्मॅलिटी म्हणून अन्न खाते, ती गोड लागत नाही तिला ते. अन्न ग्रास गोड वाटे ना, आधार एकच तुमचे नाम, याल कधी याल कधी याल कधी श्रीराम. प्रभू माझे तन मन अर्पण, करुण्यास आपले काम, याल कधी याल कधी याल कधी श्रीराम. हे पुढचं पद महत्वाचं आहे. झेलीन दुःखे सुखद माननी. जे काही दुःख माझ्या पदरात आलेलं आहे ते मी सुखदच मानणार आहे. का? वाढण्या रघुकुल नाम, वाढण्या रघुकुल नाम. आणि रघुकुल नाम हे कसं वाढेल? जर ती आपले हे रघुवंशाचे जे कुलदीपक तिच्या उदरात आलेले आहेत, जन्माला आले तिच्या थ्रू, त्यांना ती व्यवस्थित वाढवेल तर ते रघुकुलाचं नाव मोठं होईल. याल कधी याल कधी याल कधी श्रीराम. अविरत गतीने काळ चालला, सीतेस्तव जणू तोची थांबला. हे गमतीदार आहे बघा. काळ तर वाहत चाललेला आहे, पण सीते करता तो थांबलाय. ते कसं काय? तर शिशु पालनातच वेळ जाई, वर्ष लोटले कळलेच नाही. आता हे प्रत्येक नवमातेला अनुभव आहे की बाळ जन्माला आलं की ती वर्षभर तिला श्वास घ्यायला पण जागा नसते, एवढी ती बिझी असते त्याच्यामध्ये. हिला तर 2 होते, त्यामुळे शिशु पालनात तिचा सगळा वेळ जात होता, सकाळ ते संध्याकाळ वेळ जात होता. आणि तिला कळलंच नाही की 1 वर्ष निघून गेलेलं आहे. 1 वर्षाचे झाले भ्राता, जन्मदिवस करू म्हणे सीता. तिच्या मनात एक इच्छा जागृत झाली की त्याचा जन्मदिवस करूया. आश्रमी आनंदी आनंद झाला. आश्रमी आनंदी आनंद झाला, आल्या मिळून सख्यास बाला. आणि मग त्याला हिंदीमध्ये सोहला मला वाटतं म्हणतात की काय, तर ते हिंदी मधलं म्हणतो कारण ते मूळ येतानाच हिंदीमध्ये आलं होतं, तर ते मी हिंदीत म्हणून दाखवणार आहे.
धज धज कर गाड़ी आई, बैलों की जोड़ी मन भाई, साल गिरा है मेरे लवकुश की। सज धज कर गाड़ी आई, बैलों की जोड़ी मन भाई, साल गिरा है मेरे लवकुश की। देव आए देवी आए, साधू आए साध्वी आई, साल गिरा है मेरे लवकुश की. मराठी ट्रान्सलेशन आहे समोर तुमच्या. ऋषी आए मुनी आए, ज्ञान भरे वे ग्रंथ लाए, साल गिरा है मेरे लवकुश की. तर वाढदिवसाला कोण कोण आले? खूप पाहुणे आले, बैलगाडीतनं आले बसून. आणि कोण आले? तर देव आले, देवी आले, साधू आले, साध्वी आल्या. त्यांनी लवकुशांकरता वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणल्या. ऋषी आले, मुनी आले, त्यांनी ज्ञान ग्रंथ आणले. आणि कोण आलं? फूल फल और पौधे लाई, आशीष देने सखियां आई, साल गिरा है मेरे लवकुश की. तिच्या सख्या आल्या आणि काय घेऊन आल्या? तर फुले आणली, फळे आणली देण्याकरता. आता वनामध्ये तेच हॅपी बर्थडेचे गिफ्ट्स होत्या त्यांच्या. ते काय सगळं विकत आणू शकत नव्हते काही. फुले फळे हेच त्यांचे गिफ्ट्स होत्या. पशु पक्षी वन के आहे, एवढं तर काय, पशु पक्षी पण आले. मोर आले, मोर आए मेघ आहे, हे सुद्धा तो वाढदिवस साजरा करण्याकरता आले. वाढदिवस, साल गिरा है मेरे लवकुश की. ते सगळे आले, पण कोण नाही आलं बरं? आलो कोण नाही? मग सगळे आले. ऋषी आले, मुनी आले, देव आले, देवी आले, पशु आले, पक्षी आले, सख्या आल्या. फिर भी नैना क्यों भराए, तरी सीतेच्या डोळ्यांमध्ये अश्रू. ते का बरं? तिचं मन शांत नाही का? लवकुश को शुभ आशीष देने, उनके प्यारे पिता न आए, उनके प्यारे पिता न आए. त्यांना आशीर्वाद द्यायला त्यांचे वडील नाही आले, हे तिच्या मनातलं दुःख. ये कैसी सालगिरह है, कैसी सालगिरह है मेरे लवकुश की, कैसी सालगिरह. आणि हा विरह रात्री जेव्हा सगळे निघून गेले, तेव्हा तिच्या मनात एकदम दाटून आला आणि तिने हे गीत म्हटलेलं आहे. हिंदीमध्ये आयत आहे. प्रभु मोहे बिसराए रे, मोरे पिया नहीं आए रे, प्रभु मोहे बिसराए रे. पर्वतों की चोटी पे मेघातनिक ठहर जा, गीत बिरहा का सुन के मीत को तू ही बताए रे. ऐ जलाशय सुन रे, इतना तू फैल जा, छिपे अनंत में उसके, घर तक तो ही पहुँचाए रे. प्रभु मोहे बिसराए रे. प्रभू मोहे बिसराए रे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की आपण आपली परमेश्वराची एकरूपता व्यक्त करण्याचे वेगवेगळे साधन असू शकतात. ही जी डान्सियर्स आहे, डान्स करणारी नमिता मुजुमदार भरतनाट्यमची, आमचं शूटिंग चालू होतं त्यावेळेस ती एवढी तन्मय झाली त्या गाण्यामध्ये, ती ऍक्च्युअली तिच्या डोळ्यातनं ते अश्रू आलेले आहेत.
तिने काही ग्लिसरीन वगैरे लावलेलं नव्हतं. पूर्णपणे ती त्यात झाली आणि गाण्याचा शॉट संपला आणि ती आत पळाली ग्रीन रूम मध्ये, कारण तिला थांबता नाही आलं. याचं सुंदर जे संगीत आहे ते उदयजी देशपांडेंनी केलेलं आहे. आपण त्यांना भेटणार आहोत, आता ते आलेले आहे तिकडे. ते आपल्याला अनुभव सांगणार की ते कसे ते संगीत द्यायचे. संपदा राणेंनी गायन केलेलं आहे. हे गाणं ऐकताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? त्यात 2 कडबीत बघा. प्रभु मोहे बिसराए रे, मोरे पिया नहीं आए रे. हे ठीक आहे. पर्वतों की चोटी पे मेघा तनिक ठहर जा, गीत बिरह का सुन के मीत को तू ही बताए रे. हे थोडस ह्या जन्मातलं ती सीता आणि श्रीराम हे जे व्यक्तिमत्व आहेत ह्याच्या संबंधितलं हे कडवं आहे की अरे मेघा जरा थांब आणि प्रभू श्रीराम कुठे आहेत तिकडे अयोध्येत, त्यांना माझा निरोप दे विरहाचा. आणि अचानक एकाच गीतामध्ये ती पूर्णपणे वेगळ्या लेवलला जाते. ए भव्य जलाशय सुन रे, इतना तू फैल जा, छिपे अनंत में उसके घर तक तू ही पोहोचाय रे. इथे आता ती सीता आणि राम नाही आहेत, तर ती सीता ही आत्माचं स्वरूप आहे आणि राम हे आता परमात्म्याच्या स्वरूपात आहेत. आणि मग ती त्या जलाशयाला सांगते की अरे बाबा तू एवढा विस्तार कर की तुझ्यावर मी तरंगून त्या परमात्मा म्हणजे माझ्या श्रीरामांना तिथे भेटीन. म्हणजे इथे जर नाही झाली आमची भेट तर तिथे होईल अशी माझी सोय कर. अशा प्रकारचं ते विलक्षण विरह गीत आहे. 2 लेवलवर चालतं ते. अतिशय म्हणजे खूप विचार करावा लागतो. म्हणजे असं माणूस हरवून जातो त्या सगळ्या भावनेचा विचार करताना. तर आज आपल्या समोर प्रीती देशपांडे हे मराठीमध्ये म्हणणार आहेत. मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं आहे. प्रभू मजला विसरून गेले, माझे प्रियवर नाही आले. पर्वतांच्या शिखरावन नभांनो क्षणभर थांबा, गीत विरहाचे ऐकून श्री प्रभूंना सांगा. हे भव्य जलाशय ऐक, इतका तू विस्तार कर, अनंतात लपलेला त्यांच्या गृही मज पोहोचव रे. प्रभू मजला विसरून गेले. प्रीती तू अनम्यूट कर स्वतःला. प्लीज गो अहेड. सगळ्यात आधी धन्यवाद सर. जे आहे थोडंसं मी सकाळपासून म्हणलं तशी भागदूक आहेच. रेकॉर्डिंग करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि लाईव्ह गाण्याचा अनुभव पण हे ब्लेसिंग म्हणून मी घेतली आणि एक छोटासा प्रयत्न आहे. सगळ्यांनी प्लीज सांभाळून घ्या. व्हिडिओ बंद केला तर बरोबर होईल. आवाज क्लिअर आहे. आवाज क्लिअर नाही आहे का सर? आवाज क्लिअर आहे ना? किती व्हिडिओ बंद केलास तरी येईल. ओके. आता आता कळेल म्हणजे गाताना. बेटर आहे का? हो हो आहे. तानपुराचा आवाज जास्ती वाटतोय वगैरे असं काही नाहीये ना? हो थोडा जास्त वाटतंय. आता बरं आहे का? हो. श्रीराम श्रीराम असं ऐकू येतो आज. मला वाटतं हा बाकीच्यांनी पण म्यूट करायला हवं त्याचं. प्रभु मजला विसरून गेले, प्रभु मजला विसरून गेले, माझे प्रियवर नाही आले, माझे
प्रियवर नाही आले, प्रभु मजला विसरून गेले. पर्वतांच्या शिखरावर नभानो क्षणभर थांबारे, गीत विरहाचे ऐकून श्री प्रभूंना सांगा रे. हे भव्य जलाशया ऐक जरा, इतका तू विस्तार रे. अनंतात लपलेल्या त्यांच्या गृही मज पोहोचवी रे. प्रभु मजला विसरून गेले. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रीती, खूपच सर्वोत्तपणे तू गायलायस. तुझ्याकडे बँडविड्थ जरा लो आहे, त्याच्यामुळे थोडासा व्हॉइसचा प्रॉब्लेम आला, पण माझ्याकडे तुझं रेकॉर्डिंग आहे, ते मी ह्याच्यात वापरीन नंतर रेकॉर्डिंग मध्ये. मग कसं वाटलं? इतरांना चांगलं वाटलं का? खूप सुंदर, खूपच सुंदर. खूप सुंदर प्रयत्न केला. हो हो, छान केलं. तर आता प्रीतीचं उदाहरण घेऊन, सरांचं मोटिवेशन, सरांचं मुळे केव्हा. प्रीतीचं एक उदाहरण घेऊन इतरांनीही प्रयत्न करावा. ह्या सीता काव्यातलं एकही काव्य, एक जरी काव्य तुम्ही म्हणू शकला तरी मी म्हणेन तुम्हाला तो अनुभूती येईल. आणि आता तुम्हाला कोणाला अनुभूती आली की नाही माहित नाही. तानपुरा चालू होता, तुम्हाला काय ऐकू येत होतं त्याच्यामध्ये? तानपुरामध्ये मला श्रीराम श्रीराम असं ऐकू येत होतं. बरं, असो, मी आता कंटिन्यू करतो, परत आज शेअरिंग करतो माझं. आता आपण पुढे चाललोय. राजमहली राहण्यालायक, परिवनात वाढती बालक, राम राजाचे ते सुकुमार, रघुकुलाचे ते राजकुमार. दोघे वनाश्रमात वाढती, माते संगे कुटीत राहती. चेहऱ्यावर चमक राजस्वी, परी आश्रमी तेज तपस्वी. बघा, दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे होत्या. जन्मजात ते रघुकुलातले होते, राजकुलातले होते, तो राजसी तेज त्यांच्या चेहऱ्यावर होता. पण आश्रमात राहून त्यांच्या चेहऱ्यावरती तपश्चर्येचं तेज आलेलं होतं. तपस्वी ते दिसत होते. अलौकिक अलौकिक रूप होतं त्यांचं ते. आता त्यांचं बालपण बघा, अजून ते लहान आहेत, आता 1.5 वर्षाचे झालेत ते. 1.5 वर्षाचे बालक झाले, खेळत राही सांज सकाळ, ठुमकत ठुमकत चालत दोघे, डोळे मिचकावती ते बाळ. हवेत गंमत हात गिरविती, हवेत गंमत हात गिरविती. लहान मुलं असं काहीतरी करत राहतात बघा. अद्भुत चिन्हे ते करती. ते काहीतरी चिन्ह बनवतात असं सीतेला वाटे. अद्भुत चिन्हे ते करती, पाय आपटून भूमीवरती, ध्वनी नादात ते रमती. आपले पाय जेव्हा ते आपटायचे त्यांना काहीतरी नाद ऐकू यायचा, त्याच्यात सुद्धा ते रमून जायचे. लव बसतो आईच्या कटीवर, लव बसतो आईच्या कटीवर, कुशास बगले तुम्ही घेत,
लव बसतो आईच्या कुटीवर कुशास बगलेच मी घेत. एक मिनिट. लव बसतो आईच्या कटीवर कुशास बगलेत मी घेत. वनबागेतून जाता धावत खिदुळणी बालक हसती ते. अशा प्रकारे एक रम्य दृश्य आहे की एवढ्या त्या वनामध्ये सुद्धा कसा ती आनंद घेत होती सीतामाता आपल्या मुलांबरोबर. आता हे गाणं अतिशय मार्मिक आहे. सीता प्रश्न विचारते, कोण माझ्या लवकुशांचे सोयरे, ते तर वृक्षवेली पाखरे. कोण माझ्या लवकुशांचे सोयरे, ते तर वृक्षवेली पाखरे. कोण नेई रोज हो खेळावया, कोण नेई रोज हो खेळावया. ते तर श्वान मोर वासरे, ते तर श्वान मोर वासरे. कोण माझ्या लवकुशांचे सोयरे, ते तर वृक्षवेली पाखरे. त्यांचे हसणे खेळणे ऐकूये, त्यांचे हसणे खेळणे ऐकूये. मन माझे आनंदे भरून ये, मन माझे आनंदे भरून ये. कोण माझ्या लवकुशांचे सोयरे. या वनामध्ये त्यांचे कोण असणार सोयरे? वृक्ष, वेली, पक्षी. आणि त्यांना खेळायला कोण नेणार? आपल्या शहरासारख्या बिल्डिंग मधले एकदम 10 मुलं नसतात. ते तर श्वान, मोर, वासरे हेच त्यांचे खेळण्याचे सवंगडी. त्याच्यात सुद्धा ते रमत, हसत, खेळत, आणि ते ऐकून, त्यांचं हसणं खेळणं ऐकून सीतामातेच्या मनामध्ये आनंद भरून येत असेल. आता तुम्ही कदाचित विसरला असाल, मी एक स्टोरी सांगायला सुरुवात केली होती की एक युरोपियन महिला माझ्या ऑफिसला आलेली होती. सगळं काव्य मी तिला सांगत होतो आणि बरेचदा जसं तुम्हाला लोकांना मूळ काव्य मी हिंदीत असं तर हिंदीत म्हणत असे, हे काव्य का कोण जाणे, मी त्यावेळेस मराठीत म्हटलं तिच्यासमोर. असंच अशाच स्वरामध्ये म्हटलं. आणि एक वेगळीच गोष्ट घडली, म्हणजे माझ्या अपेक्षाच नव्हती अशी गोष्ट घडली. ती ढळाढळा रडायला लागली. लहान मूल रडावत असतं जोरात. असं टेबल होतं मध्ये, मी एका बाजूला बसलो होतो, ती एका बाजूला बसली होती. प्रोजेक्टरवरती आम्ही ते सगळं दाखवत होतो आणि ती ढळाढळा रडायला लागली. मला कळे ना आता काय झालं, म्हणजे माझ्याकडनं काही चुकलं की काय, मी काहीतरी तिला दुखावलं की काय. तर मी उठून तिच्या बाजूला गेलो, म्हटलं तिला समजवायला, व्हॉट हॅपन्ड, व्हॉट हॅपन्ड. असं म्हटल्याबरोबर तिने एक अशी गोष्ट केली की मी एकदम थरकाप झाला माझा. तिने मला कमरेत धरलं, मी उभा होतो आणि ती खुर्चीत बसलेली होती. तिने मला कमरेला धरलं आणि पटपट मुके घेतले माझ्या पोटाचे. माझ्या लक्षात आलं की तिच्या मनामधल्या भावना अगदी वेगळ्या होत्या. ती आता लहान मुलांच्या भावनेमधनं मला माझ्या पोटाला मुके घेत होती. कुठेतरी मूल हरवलं की ते जर रडतं तसं ते रडणं होतं तिचं, बिलकुल बिलकुल रडणं होतं तिचं. मी खूप गोंधळलो, म्हणजे ऍक्च्युली थरथरत होतो मी, कारण मला अपेक्षाच नव्हती ना. एवढी तरुण बाई युरोपहून आली, माझी ओळख पण नाही तिची. तोही माझ्या 2 दिवसाच्या ओळखीतला कोण माणूस, त्यांनी सांगितलं ती येते, तिला ते काव्य तिला पाहिजे ऐकायचंय. काही लक्षात येईना. मग मी हळूच करून तिचे हात सोडवले, तिला पाणी आणून दिलं, पाणी प्यायली, शांत झाले. म्हटलं व्हॉट हॅपन्ड, डिड आय से समथिंग रॉंग, डिड आय हर्ट यू. तिने डोळे पुसले आणि एकदम तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं, स्मित हास्य आलं आणि म्हटली, नो प्रदीप, समथिंग गुड हॅज हॅपन्ड, आय विल टेल यू लेटर. काहीतरी चांगलं घडलेलं आहे, मी नंतर सांगते, आता मी जाते. आणि तिने तडक उठली आणि निघून गेली. तिने पुढचं काव्य ऐकलंच नाही. आमचा प्लॅन होता की अजून एक 50 मिनिटं आम्ही करावं, तासभर घालवायचं आणि जेवायचं. ती आता काही जेवायला पण थांबली नाही. आय एम गोइंग नाव.
ती निघून गेली ज्यांच्याकडे राहत होती तिकडे. 2 दिवसानंतर ज्यांच्याकडे राहत होती त्यांचा मला फोन आला, व्हॉट हॅपेंड? शी हॅड कम टू स्टे हिअर फॉर अ मंथ बट शी हॅड पॅक्ड अप अँड टेकन अ एअर तिकीट अँड गॉन बॅक होम. म्हटलं व्हॉट? आय हॅव नो आयडिया. समथिंग हॅज हॅपेंड इन युअर ऑफिस. शी वॉज व्हेरी हॅपी वेन शी केम बॅक बट शी सेड दॅट नाऊ आय एम गोइंग होम. अरे बापरे, काय झालं काहीच कळेना मला. साधं मी तिला ते काव्य दाखवलं, त्यातले व्हिडिओ दाखवले, तुम्हीच हे बघितले सगळं, आणि इथे ती रडायला लागली लवकुशच्या सवंगडीला. काही कळेना. एक महिनाभराने तिचा ईमेल आला, आणि तो ऐका तुम्ही, फार इंटरेस्टिंग आहे ते. तिचा ईमेल आला की प्रदीप, your that Sita's empowerment poetry has helped me. I left Europe. आता मी ते देश सांगत नाही, कुठल्याही पर्सनचं नाव टाकायचं नाही त्याच्यात. Because my husband and I had decided to divorce each other. I had in fact initiated that I want to divorce you, and I was so bad in my feelings that I even abandoned my 2 children with him. And then just to get away from everything, I had come to India for a long time. He said, let me get away from the whole thing. And then I came to your office, and when you showed me Sita Shakti Kavya, Sita's empowerment anthology, English मध्ये empowerment anthology म्हणतात, that time the way she was pining for her husband, the way and that Kaithapal Prasang, the way that jackfruit episode, Kaithapal Prasang, jackfruit नाही, काहीतरी वेगळं नाव आहे त्याला, wood apple episode, the way her husband gives her knowledge about husband and wife's relationship, and the way till now you are telling me how she was loving her children. Through all this I realized, Pradeep, that love is to be unconditional, like that of Sita. Love has to be unconditional, and the mother's love has to be all sacrificing, like that tree. त्या वृक्षाने जे सांगितलं त्याच्यावर मला पटलं की आईनी पूर्णपणे मुलांसाठी त्याग केला पाहिजे, कुठलीही किंमत मोजावी लागली तरी, आणि नवऱ्याच्या प्रती अनकंडिशनल लव्ह, कुठलीही रिटर्न न मागतात प्रेम केलं पाहिजे. So after I came back, my husband realized this change in me, and good news is we have decided not to divorce, and we are going to look after our children and take care of them properly. तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय शक्ती आहे ह्या काव्यामध्ये, काय शक्ती आहे. अगदी एखादी महिला स्त्री जिचं काही संबंध नाही भारतीय संस्कृतीशी, ती पळून आलेली आहे घरातनं, मुलं टाकून आली आहे दोन्ही, ती एक अर्धा पाऊण तासात ट्रान्सफॉर्म झाली या काव्यामुळे. मी ते कुठेही माझा मोठेपणा त्यात करत नाहीये, त्या काव्याचा मोठेपणा आहे तो. एक म्हटलं हे तुम्हाला एपिसोड सांगावा. हे मी का सांगतोय की तुम्ही पण ते आत्मसात करा, म्हणजे तुमच्या थ्रू इतरांपर्यंत पोहोचेल. आणि कोण कुठे अडलेला असेल जीवनात माहित नाही, त्यातलं एक जरी वाक्य सांगितलं तर त्या अडचणीतनं निघून जाईल तो माणूस बाहेर. जय श्रीराम. पुढे चालूया. आश्रम देई प्रेम सीतेस, सखी सोबत रमविती मनास, लवकुश भ्राता वाडे खेळत, ऋषी मुनी हु लक्ष ही ठेवित, ऋषी पत्नी सह वनी राहता, ध्यान पूजा नित करे सीता, आश्रम जन परिवार तिचा, सर्वा संगे सण साजरा सीतेचा. आता तिचा परिवार कोण होता, तर जे कोणी त्या आश्रमात लोक होते हेच तिचा परिवार. जे काही त्यांचे सण वार असायचे ते त्यांच्याच बरोबर असायचे. चैत्र मास नवरात्री आली. एक मिनिट शोधतोय कुठे ते. चैत्र मास नवरात्री आली, घटस्थापना मिळवणी केली, घटात सीतेने जल भरले, श्रीफळ वरती स्थापिले. आता इथे एक गंमत बघा, चैत्र मास नवरात्र असा शब्द वापरलेला आहे. लेखनात तो तसा आला प्रस्फुटित, आणि मी म्हटलं अरे नाही, चैत्रात नवरात्रच नसते, कारण मला माहितच नव्हतं की चैत्रात नवरात्र असते. मला फक्त ती शारदा अश्विन महिन्यातली नवरात्र माहिती, कारण ती आमच्या घरात बसते. पण त्यात ते मी सांगितलं मला एकही शब्द बदलायचा अधिकार नसायचा त्यावेळेस. नाही,
चैत्र मास नवरात्र. नंतर मला कळलं की हो, चैत्रात सुद्धा नवरात्र करतात आणि त्याची शेवटीच आपला रामनवमी असते, त्याच्या नवरात्र ते रामनवमी असते. तर मग चैत्र मास नवरात्री आली, घटस्थापना मिळवणी केली. घटात सीतेने जल भरले, श्रीफळ वरती स्थापिले. झाली आश्रमी घटस्थापना, प्रथम ऋतूचे करीती स्वागत, करुणी त्या वंदना. आता ते घट म्हणजे काय ह्याचं इथे डिस्क्रिप्शन आहे. घट जल रूपे पूजित सागर. घटात जे जल आहे ते सागरासारखं सागर आहे. कुंभ प्रतीक रूपाने अंबर, जे आहे हे अंबराचं प्रतीक आहे. प्राणी मात्र प्रतीक रूप पर्णे. त्याला जे पर्णे लावलेत म्हणजे पानं लावलेली आहेत त्या घटाला, ती प्राणी मात्रचं प्रतीक आहेत. पवित्र मनी भावना. आता हे जे ॲलेगरीज ज्याला म्हणतात किंवा ॲनालॉजीज आहे, हे प्रत्येक जण वेगवेगळं करू शकतं. ह्या काव्यात असं मांडलेलं आहे. तुम्ही म्हणू शकता नाही 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 आमच्याप्रमाणे तर घट असं असतं तसं असतं. असं प्रत्येकाने आपल्या ठिकाणी एकदम करेक्ट असतात. आपले विचार सोडू नका. तुम्हाला जे काही संस्कार झाले त्याप्रमाणेच वागा. ह्या काव्यामध्ये असं सांगितलंय, आपण असं धरून चालूया. घट जल रूपे पूजित सागर, कुंभ प्रतीक रूपाने अंबर, प्राणी मात्र प्रतीक रूप पर्णे, पवित्र मनी भावना. घटकुंभावर स्थापित श्रीफळ, सत्याचे ते प्रतीक केवळ. सत्याचे ते प्रतीक केवळ, आदिशक्ती अन ब्रह्म जाहले, एक रूप या क्षणा. तर त्या श्रीफळामध्ये आदिशक्ती आणि ब्रह्मरूप हे एक रूप झालेले आहेत, अशी भावना या घटस्थापनेमध्ये आहे. आता पुढचं जे आहे ना, चैत्र गौरी पूजन, ते मी हिंदीत वाचणार आहे, कारण ते हिंदीमध्ये प्रगट झालं होतं. आणि त्यानंतर माझं हिंदी वाचन झाल्यावरती, सगळं झाल्यावरती, हे सर्ग संपल्यावर आपल्या शलाकाताई त्याला मराठीत वाचणार आहेत. चैत्र गौरी पूजन. चैत्र गौरी पूजन समय आया, सीता ने सखियों को बुलाया, हल्दी कुमकुम उन्हें लगाकर आंचल में श्रीफल भेंट चढ़ाया. तिने सख्यांना बोलवलं, हळदी कुंकू त्यांच्याला भाळी लावलं आणि ओटी भरली श्रीफळांनी. भेंट चढ़ाते ही सीता की आंखें बरबस भर आई, अयोध्या के सुखद दिनों की मधुर स्मृतियां उभर आई. ओटी भरल्याबरोबर तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिला अयोध्येतले ते दिवस आठवले. सीता बोली फिर सखियों से, महारानी अयोध्या की थी तब मी अयोध्येत होते तर मी महाराणी होते. वहां आती जब सखी सहेली, आंचल हिरे मोती भरती. तिथे मी ओटी भरताना हिरे मोती देत असे माझ्या सख्यांना. देना चाहती तुम्ही भी आज. तुम्हालाही असं द्यावं असं वाटतं मला. पर क्या दूं तुम्हारे हाथ, मन पूरित है प्रेम से फिर भी वन में खाली मेरे हाथ. हे दुःख आहे तिचं. अरे इथे मी वनामध्ये माझे हात रिक्त आहेत, मी काय देऊ तुम्हाला आता. मग ती काय देते. वन की संपदा देती तुमको, करो इसे मन से स्वीकार. यह कर सीता ने उनको साष्टांग प्रणाम किया साभार. तिने काय दिलं त्यांच्या ओटीमध्ये, तर वनसंपदा दिली. आता नेमकं वनसंपदा म्हणजे काय हे मला कल्पना करवत नाहीये, पण कदाचित फळं असतील, फुलं असतील, असं असावं असा माझा अंदाज आहे. वनसंपदा देते तुम्हा, ती देते आणि ती म्हणते ह्याचा स्वीकार करा, आणि असं म्हणून ती त्यांना प्रणिपात करते. चैत्र गौरी के शुभ अवसर पर सखियों को हल्दी कुमकुम लगाकर, मंदोदरी नाम की सुपारी पूछकर सीता ने गोद भरी सादर. हे एक वेगळंच काहीतरी त्याला वळण लागलं, वेगळंच वळण लागलं ह्या सगळ्या चैत्र गौरीच्या. तिने सख्यांची ओटी भरली, हळदी कुंकुम लावलं आणि मग एक सुपारी ठेवून, ही मंदोदरी आहे, अरे मंदोदरी आहे, तिची पूजा केली. मला ते अनइमॅजिनेबल. मी फक्त शांत चित्ताने ऐकत बसलो, काय बोलते ती अजून. आणि मग सीता काय करते हे प्रगट करते. अति दुख मंदोदरी ने था अति दुख पाया, पवित्र आत्मा मन उसमें समाया. पर थी बड़ी अभागन नारी, रावण को समझाकर हारी. ती दुःखी होती बिचारी, अभागन होती,
रावणाला किती समजवलं, पण तिचं दुर्भाग्य भोग जणू स्त्री जन्माचा, असं ती शब्द वापरला तिने तिकडे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, महिलांना माहिती असेल स्पेशली, की महिला वर्गामध्ये निदान ज्या ओल्ड एजच्या आहेत त्यांच्यामध्ये तरी मला आठवतं, कारण माझी आई हे रोज म्हणायची, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापाप विनाशिकम. मंडोदरी ही रावणाची स्त्री असली, शत्रूची स्त्री असली, पण ती एक पतिव्रता होती, आदर्श पतिव्रता होती. त्याकरता तिचं नाव घेतलं तरी सुद्धा महापापांचा विनाश होईल, असं ह्याच्यामध्ये म्हटलंय. अहिल्या द्रौपदी सीता तारा, त्यांच्याबरोबर मंडोदरीचं नाव घेतलं जातं. अहिल्या तर आपल्या डोळ्यासमोर किती मोठं प्रतीक आहे पातिव्रतेचं. साक्षात भगवान श्री दत्तात्रयांची माता ती. अशा प्रकारे ती मंदोदरीचं प्रार्थना करते आणि म्हणते, मेरे कारण पीडा सुख तुमने सही जो, आज गोद भरी उसे क्षमा याचना समजो. आज मी तुझी ओटी भरली ना, अगं मंदोदरी, ती माझी क्षमा याचना आहे ग तुझ्याकरता, तुझ्या प्रती. अरे अगं बाई, अरे यह कानों में कैसी आवाज गूंजी, ये कानों में कैसी आवाज गूंजी. कानात शब्द कोणचा, ये कानों में कैसी आवाज गूंजी. वायुरूप उभरी क्या जो मंदोदरी मैंने पूजी. मी ज्या मंदोदरीची पूजा केली ती वायुरूप आली की काय. आता इथे मंदोदरीचा उवाच आहे, ती बोलते, मेरी आत्मा अशांत पड़ी थी, दुखित होकर भटक रही थी. मी खूप अशांत होते ग, खूप दुःखित होते की जे घडलं ते वाईट घडलं. आज जो तुमने गोद भरी, मेरी आत्मा माणूस शांत करी. आज तू माझी ओटी भरलीस ना, त्याच्याने माझा हा दुःखी आत्मा शांत झालाय. तर आता मेरी प्रार्थना स्वीकार करें, मुझे भी आप क्षमा करें. जसं तू माझी क्षमा मागितली, मी तुझी क्षमा मागते बरं का. दोनों कुल में था मन मुटाव, अब आप मिटाए सब भेदभाव. आता ये आपण ह्या दोन कुळात, रघुवंशात आणि श्रीलंकेच्या त्या वंशात हा ताणतणाव आलेला आहे, वाईटपण आलेला आहे, तो दूर करूया आणि पुढे जाऊया. मेरी प्रार्थना स्वीकार करें, नाही हे झालं वाचून. मेरी अब है यही कामना, अंतर्मन की यही भावना. आता हे किती मोठा उदात्त विचार ती मांडते. भारतीय संस्कृती उन्नती करे, यह पृथ्वी सदा फुले समरे. खूप मोठा उदात्त विचार मांडला ती की भारतीय संस्कृती ही उन्नती करे, म्हणजे कसं त्याचा पूर्ण जगामध्ये प्रसार हो, अशी ती भावना आहे तिची. म्हणजे किती उच्च होती भारतीय संस्कृती त्या काळात समजली जात होती हे याच्यावरून लक्षात येतं. तर ती कसं म्हणते की ह्याची उन्नती व्हावी, उन्नती म्हणजे त्याचा विस्तार व्हावा, आणि तो विस्तार होऊन सुजलाम सुफलाम ही धरती पूर्ण धरणी व्हावी. एवढी मोठी शक्ती त्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. हे त्यावेळेस कोणी सांगितलं असेल तर मंदोदरीने. आपल्यालाच जाणवत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात की इंडिया विल बी द गुरु टू द वर्ल्ड. ते स्थान आपल्याला मिळवायचं. अदृश्य होई मंदोदरी राणी, अनुनय कर मंदोदरी रानी, हुई अंतर्धान कहकर निजबानी. सुन मंदोदरी की मृदुवाणी, शांत हुई अति ही सीता राणी. त्यानंतर ती अदृश्य झाली. तिचं जे वायुरूप आलं होतं, तिला जे सांगायचं होतं सीतेला ते सांगितलं तिने, आणि तिची ही वाणी ऐकून आता सीता सुखावली. तुम्हाला पटकन एक गोष्ट सांगतो. मी श्रीलंकेला गेलो होतो मुद्दाम ह्या रामायणाचे सगळे हे बघण्याकरता. तिकडे अशोकवनात कुठे होती तिथे गेलो, इतरही ठिकाणी गेलो. एका ठिकाणी एक शिव मंदिर होतं, याच्याशी संबंधित नव्हतं पण होतं शिव मंदिर. मला गंमत वाटली. तिकडे निदान 12-15 शिवलिंग एकाच ठिकाणी होती आणि खूप सुंदर होती, छोटं मोठं अप्रतिम होती. तर तो जो पुजारी होता, मी त्याला विचारलं, इंग्लिशमध्ये विचारलं, व्हेअर डिड यू गेट ऑल दिस शिवलिंगास फ्रॉम. तसं त्यांनी असं एकदम आकाशात हात धरले नमस्कारामध्ये, वर पाहिलं, म्हटलं फ्रॉम द होली लँड ऑफ इंडिया. एवढा सिन्सिअरली बोलला, मी बावरलो. आपल्यालाच वाटत नाही की आपला भारत पवित्र आहे, पण इथे बाहेर हे म्हणतात की
फ्रॉम द होली लँड ऑफ इंडिया. होली लँड ऑफ इंडिया. असो, सीता, आता मी मराठीत पुढे वाचणार आहे कारण ह्याच्या पुढचं ते मराठीतलं आहे. सख्या सांगती नित्य हृदगत, चर्चा करीती सीतेशी मुक्त. सख्या सांगती नित्य हृदगत, चर्चा करीती सीतेशी मुक्त. आनंदाने हितुगज करुनी, राही सगळ्या मिळूनी मिसळूनी. परिपूर्ण सीता ज्ञानाने, ज्ञानाने परिपूर्ण आहे सीता, हे त्यांना जाणवलेलं आहे. सख्या बोलती सन्मानाने, का झाली मोहित मृगाने. त्यांना हा प्रश्न पडला, एवढी ज्ञानी तू सीता आहेस, पण त्यावेळेस तू मृगाला का मोहित झालीस, जिथून रावणाने तुझं हरण केलं. का झाली मोहित मृगाने, क्षणिक केला विचार सख्यांनी. सखीची जिज्ञासा जाणून बोलली सीता शोकपूर्ण. सखीची जिज्ञासा जाणून बोलली सीता शोकपूर्ण. मृग होते चंचल मनमोहक, वनात दिसती ते आकर्षक. ते तिकडे पलीकडे सुवर्ण मृग नाचे चोहीकडे. ते तिकडे पलीकडे सुवर्ण मृग नाचे चोहीकडे. ते तिकडे पलीकडे. वृक्षलतांनी नटल्या वनी, ऊन सावली पडता अंगी. चमकती तारे जणू बहुरंगी, पाहून मन मोहते हो प्रभूवर. ते तिकडे पलीकडे सुवर्ण मृग नाचे चोहीकडे. कळले ना बेभान या मनी, तिचं मन बेभान झालं ते सुवर्ण मृग बघून. वदले प्रभूसी भ्रमित होऊनी, आणि ती काय सांगते की मी जणू भ्रमात आले आणि प्रभूसी काय बोलली. सुंदर मृग मज द्या आणूनी, सुंदर मृग मज द्या आणूनी. हट्टच मी धरते हो प्रभूवर. ते तिकडे पलीकडे. स्त्री हट्ट कठीण असतो, सॉरी. ते तिकडे पलीकडे. अशा पद्धतीने ती आपल्या सख्यांना त्याचं एक्सप्लेनेशन देते की मी का त्या सुवर्णमृगाला मोहित झाले. सुवर्णमृग घटना सांगितली, सीतेला ती आठवा आली. आता हे जोडपद्यांश खरं तर पुढच्या सर्गला आहे, पण आता मी वाचून घेतोय तो. सुवर्णमृग घटना सांगितली, सीतेला ती आठवा आली. दशाननाचे हनन झाले, प्रभू बरोबर मिलन झाले. प्रभू चरणांची भेट झाली, सीतामानी आशा उमलली. प्रभू चरणीच राहीन मी, दूर कधी ना होईन मी. हा जोडपद्यांच्या पुढच्या सर्गला, उद्या आपण तो सर्ग घेणार आहोत की रावणाचा वध झाल्यावरती सीता जेव्हा प्रभू रामांशी भेटायला येते तेव्हाचा तो प्रसंग आहे. आता इतर वेगवेगळ्या रामायणात वेगवेगळे प्रसंग आहेत, मी फक्त मला जो सांगितला गेला तेवढाच सांगणार आहे उद्या. तो अतिशय विलक्षण आहे. त्याच्यामध्ये शेवटी प्रभू श्रीराम दैनंदिन धर्म काय असतो ते मांडतात शेवटी त्याच्यामध्ये. तो पण उद्या ऐकणार आहोत. आज मी इथे थांबतोय. आता मी स्क्रीन शेअरिंग थांबवतो आहे आणि शलाकाताईंना विनंती करतो की त्यांनी हे मराठीमधलं जे त्यांना वाचन करायला सांगितलंय ते वाचन करा. हो. राजाची राणी आहे सीता. अयोध्येचा राजा राम त्याची राणी असून तिने वनातली सगळी दिनचर्या कशी आत्मसात केली आहे किंवा तिची दिनचर्या कशी आहे ते आपण लवकुश सवंगडी किंवा 5 नंबरच्या आपण आश्रम देई प्रेम सीते सखी सोबत रमविती मनास, ते सगळं आपण बघितलं की तिचे चैत्र मास नवरात्र आल्यावर तिने त्या वनात वनवासी असताना रघुवंशांचे जे तिच्या पोटी जन्माला आलेले राजकुमार आहेत त्यांच्यासह तिने वनवासात कशी दिनचर्या सुरू केलेली आहे किंवा तिची जीवनशैली कशी झालेली आहे त्याच्यातही तिने चैत्र गौरी पूजन केले. त्याचं आपण एक पद्य ऐकूया. वेळ आली गौरी पूजना सीतेने बोलाविले सखींना. वेळ आली गौरी पूजना सीतेने बोलाविले सखींना. हळदी कुंकू भाळी लावणी ओटी भरली श्रीफळांनी. ओटी भरताच सखींची अश्रू आले सीतेच्या नयनी. श्रीरामांची पत्नी होणं काय सोपं होतं का? ओटी भरताच सखींची अश्रू आले सीतेच्या नयनी. मधुर स्मृती अयोध्येच्या उमटल्या मनात होतीच्या. मधुर स्मृती अयोध्येच्या उमटल्या मनात होतीच्या. सीता मग सख्यांना वदली राणी होते अयोध्येची ज्यावेळी
येती सख्या मज भेटा या जेव्हा, ओटीत देई हिरे मोती तेव्हा. तिला ते आठवतंय की मी अयोध्येत जेव्हा हळदी कुंकू करायचे, जेव्हा माझ्या सखी यायच्या, तेव्हा मी सख्यांना ओटी भरताना हिरे मोतींची ओटी भरत होते, हिऱ्या मोत्यांनी त्यांची ओटी भरत होते. तेच देऊ इच्छिते आजही, पण काय देऊ तुम्हा मी, प्रेमच देऊ शकते केवळ, वनात रिक्त माझी ओंजळ, वनात रिक्त माझी ओंजळ. वनसंपदा देते तुम्हा, स्वीकार करावा त्याचा प्रेमा, असे वदून सत्वर सीतेने केले नमन नम्रपणे. सखींना हळदी कुंकू लावून, सादर सुपारी सम्मुख ठेवून, मंदोदरी नावे पुजली, सीतेने मग ओटी भरली. एक स्त्री एका स्त्रीचं दुःख जाणून, जरी ती रावणाची पत्नी होती तरी तिचा कसा मान सन्मान करते, यावरून आपल्याला सीतेची उदात्त उदात्त भूमिका दिसते की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा कसा सन्मान करावा. सखींना हळद कुंकू लावून, सादर सुपारी सम्मुख ठेवून, मंदोदरी नावे पुजली, सीतेने मग ओटी भरली. सीता उवाच अति दुःख भोगले मंदोदरीने. ती सांगतेय की मंदोदरीने किती दुःख भोगले ते तिने जवळून बघितलंय. पवित्र आत्मा बाई ग तिचा, रावणाला समजावून हरली, रावणाला समजावून हरली, दुर्भाग्य भोग जणू स्त्री जन्माचा. मजस्तव दुरावस्था भोगली, ओटी भरते कर क्षमा मला, ओटी भरते. कानात हा शब्द कोण घुमला, कानात हा शब्द कोण घुमला, पुजली मंदोदरी, वायू रूप बोले का ती मजला, वायू रूप बोले का ती मजला. मंदोदरी काय म्हणते, वायू रूपातून, अशांत होता माझा आत्मा, दुःखित भटकत राही संभ्रमा, उदार हृदये तू ओटी भरली, माझ्या आत्म्याची शांती झाली, माझ्या आत्म्याची शांती झाली. माझी प्रार्थना स्वीकार कर, मला पण तू क्षमा कर. दोन्ही कुलातील ताणतणाव दूर करूया, दूर करूया सगळा भेदभाव, दूर करूया सगळा भेदभाव. एकच इच्छा माझी मना, अंतर्मनातील सद्भावना, भारतीय संस्कृतीची हो उन्नती, सुजलाम सुफलाम राहो धरती, भारतीय संस्कृतीची हो उन्नती, सुजलाम सुफलाम राहो धरती. अदृश्य होई मंदोदरी राणी, बोलून अदृश्य होई मंदोदरी राणी, बोलून आपली मृदुल वाणी, ऐकून मंदोदरीची सुखद वाणी, शांत झाली सीता राणी, शांत झाली सीता राणी. बस सफिशियंट. छान, अप्रतिम वाचलंस, अप्रतिम वाच. तू अगदी छान वाचते. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. वा, उत्तम. इथे आपण आज थांबतो आहोत. फक्त 2-3 स्लाइड ज्या उरल्यात त्या दाखवून देतो एकदा. उद्या आपण सर्ग 6वा घेणार आहोत, सीताराम पुनर्मिलन. ऑलरेडी मी हे सांगितलंय तुम्हाला की रावणाचा वध झाल्यावर सीता जेव्हा रामाच्या समक्ष येते तेव्हा त्याचं वर्णन आहे. ते रामाने काय उपदेश केलाय त्यावेळेस दैनंदिन धर्माचा, तो त्याच्यात आहे. तर जमेल तर नजरेखालून तो सर्ग टाका, आयदर वेबसाईटवरनं किंवा तुम्हाला पाठवलेल्या ई बुक मधनं, म्हणजे मग लवकर तुम्हाला आत्मसात होईल, लाभ चांगला होईल. आणि प्रस्तुतीकरण नंतर आपले सगळ्यांचे विचार हे स्वागतार्ह आहेत. परत मी रिपीट करतो, व्हॉलेंटियर्स इन्व्हायटेड आहे. रोजचा आढावा घेणे आणि पुन्हा वाचन जी शलाकाताई करतायत, कुणाला करायचं असेल तर शलाकाताईंशी संपर्क साधा, मग ते सांगतील पुढे काय करायचं. उत्साही गायन, प्रीतीने फार सुंदर गाणं म्हटलं आज. म्हणजे आज दिवसभर तिने त्याच्यावरती बिचारीने मेहनत घेतलेली आहे. सकाळपासून तिचं रियाज चालू आहे त्याच्यावर. नेट ठीक नव्हता म्हणून नीट ऐकून नाही आलं, पण फार सुंदर गायन झालं. मला माहिती आहे तिने किती सहृद म्हटलेलं आहे. मराठी एक्सपर्ट जर मिळाला कोणी व्हॉलेंटियर तुमच्यापैकी असला तर अवश्य नृत्य आविष्कार करा. हे सगळे आविष्कार तुमच्या स्वतःसाठी करा, मला त्याच्यातनं काही नको आहे. तुमचं गायन तुम्ही जरी केलं तरी चालेल, वाचन पुन्हा केलं तरी चालेल, त्याच्यातनं तुम्हाला काय तादात्म्य होतं हे तुमचा लाभ आहे. ऑब्झर्वंट लिस्नर्स म्हटलं मला पाहिजेत की तुम्ही जे योग वासिष्ठमध्ये शिकला आहात यतीन सरांकडनं, त्याचा इथे काही लिंक आहे का? कारण मला हिंट मिळाली की ते लिंक्ड आहे. मी परवाच्या दिवशी उद्यान मंगलमध्ये एक्सप्लेन केलं होतं, ते मला हिंट मिळालेली आहे. पण तुम्हाला कुठे सापडते का? तेव्हा ज्यांना संपर्क साधायचा असेल माझ्याशी संपर्क साधा. हा फोन नंबर दिलेला आहे 9881364977
किंवा ईमेल पाठवा किंवा करंजकर सर यांचा नंबर सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मग आपण भेटून बोलू शकू. मग पुन्हा भेटूया सीताशक्ती काव्य उद्या 22 एप्रिल रात्री 8 वाजता. धन्यवाद. आणि आता सेशन इज ओपन आणि ज्यांनी हँड रेस केला असेल त्यांना मी अनम्यूट करतो. पहिलं कोण बोलतंय? मंगला काजळे. अनम्यूट झाला का तुम्ही? नमस्कार. हा, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हे सगळं खूप सुंदर झालं. फक्त माझ्या मनात एक शंका होती. मला म्हणजे असं पुस्तक वगैरे नाही माहिती, पण ऐकीव गोष्टीमधनं मला असं समजलेलं आहे की सीता ही मंदोदरीची मुलगी होती. रावणाला मुलगी नको होती आणि म्हणून तिने तिच्या एका दूतातर्फे सीतेला तिकडे पाठवलं. चांगल्या घरी जाईल ती अशा ठिकाणी, आणि मग ती जनकाला सापडली असं मला काहीतरी कथेतनं कुठेतरी सापडलेलं आहे. तर आता जी तिने पूजा केली त्यावेळेला माझ्या मनामध्ये ते भाव आले की तिने मंदोदरीची जी पूजा केली ती आई म्हणून केली का, कारण तिची बायोलॉजिकल मॉम ही मंदोदरी आहे असं माझी कदाचित चुकीची माहिती असू शकेल. तर म्हणलं तुम्हाला जास्त माहिती आहे तर विचारून बघावं. मला एक ह्याच्यात क्लॅरिफिकेशन असं द्यायचं आहे की माझ्या सगळ्या अनुभूतीमध्ये मला एक सांगितलं गेलं की द ओनली ऑथेंटिक रामायण इज वाल्मिकी रामायण. ह्याच्या पलीकडे जे काही लिखाण झालंय ते बरेचदा काय असतं, त्या व्यक्तीला काहीतरी वाटतं, अनुभूती येते, दंतकथेसारखं. त्याची कल्पनाशक्ती असते, तो काहीतरी वेगळं मांडतो. आणि बरेचदा लोक काय करतात, एखादा इव्हेंट त्या रामायणातला एक्सप्लेन करण्याकरता स्वतःची काहीतरी स्टोरी जोडून देतात. आता माझं पण जे आता हे लिखाण आहे माझ्या, म्हणजे मी सॉरी तसं म्हटलं नाही पाहिजे, गुरूंचं लिखाण ते पण तसं बघितलं तर कुठल्याच ह्याच्यात नाहीयेत, पण ते कुठेही वाल्मिकी रामायणाला क्रॉस नाही करत. एक शब्द सुद्धा क्रॉस नाही करत. ते फक्त त्याला आधार देतात. तेव्हा तुम्ही इतर कुठल्याही रामायणाच्या ह्यानी बुरळून जाऊ नका. फक्त वाल्मिकी रामायण तेवढंच रिफर करा, त्याच्यात जेवढं आहे ते सत्य. थोडी माझी विनंती. नाही नाही, हा माझी शंका म्हणून मी विचारलं. हे दंतकथेसारखं असू शकतं की कोणी काय ऍड करतं, कोणी काय हे वेगळं विसरतं. असतं, प्रत्येक जणाचं हे वेगळं. हा हा, आणि त्यावेळेला लिखाण नव्हतं. धन्यवाद. कोणाला बोलायचंय का? कोणी आहे का? नाही. ठीक आहे, मला वाटतं करंजकर सर कोणाचे प्रश्न दिसत नाहीये. उदयजी रामदास हा, उदयजी रामदास, त्यांना बोलायचं. कुठे उदय 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 हा अनम्यूट करूया ना. अनम्यूट केलं त्यांना अनम्यूट. इथून बंद केलं काय होईल? हा, उदयजी. हॅलो, नमस्कार. 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 खूप माझा आनंद आवाज झाला उदय, खूप आनंद झाला तू जॉईन झाला ते. खूपच मला आनंद झालेला आहे. सर्वात आनंद माझा आहे. तुम्हाला सांगायला आनंद आहे मला की उदयनी ते सगळं म्युझिक दिलेलं आहे ह्याचं, तर त्यांचा मी आभारी आहे. गो हेड उदयजी. नाही, मी म्युझिक दिलंय असं मी म्हणणार नाही. माझ्याकडनं हे संगीत घडवून घेतलंय असं मी म्हणेन. ओके ओके. कुठल्या तरी अद्भुत शक्तीने, कारण ज्या वेळा हे घडलं जवळ 1998ला, त्यावेळेला मी संगीत शिकत होतो आणि त्यावेळेला असंच काहीतरी छुटपूट कमर्शियल म्युझिक मी करत होतो. पण सीता शक्ती काव्य सारखा एक आध्यात्मिक अल्बम मी करू शकेन असं काय त्यावेळेला मला वाटलं नाही. पण डॉक्टर प्रदीप वाघ वॉज सो काइंड आणि त्यांनी मला सांगितलं की तूच हे करणार आहेस. तर मला असं वाटतं की आय वॉज चोजन टू अँड डेस्टिन टू डू दिस. आणि अनेक आध्यात्मिक अनुभव आले हे काव्याचं संगीत करत असताना. जे राग मला माहिती पण नव्हते, जे मी राग ऐकले पण नाहीत आणि ज्याचा अभ्यास पण केला नाही, अशा रागामध्ये काही गाणी झाली, करून घेतली. आणि आत्ता मी तेव्हा जे म्युझिक ऐकतो हे, तेव्हा मला असं जाणवतं की हे म्युझिक मी केलेलं नसून हे कोणीतरी अद्भुत अद्वितीय शक्तीने ते माझ्याकडनं करवून घेतलेलं आहे. काय राग असे आले, भिन्न षड्जमध्ये केलंय काही, ते मला राग माहिती पण नव्हतात. आणि एक प्रसंगी मी असं सांगेन की आमचं पहिलं गाण्याचं रेकॉर्डिंग होतं, पहिल्या
आणि आम्ही जो गायक निवडला होता तर त्याच्याकडनं काय ते गाणं झालं नाही व्यवस्थित. तर आम्ही असेच मी आणि प्रदीपजी एका हॉटेलमध्ये बसलो होतो. तर कुणीतरी पंडित रवींद्र साठेंचा नंबर दिला होता आणि प्रदीपजी म्हटले एवढे मोठे गायक कसे काय येतील या काव्यासाठी. म्हटलं फोन करून बघूयात. आणि दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग होतं पहिल्या गाण्याचं. आम्ही जस्ट फोन केला तर रवींद्रजी म्हटले मी उद्या पुण्यातच येणार आहे आणि आपण करूयात. बजेटची काही चिंता करू नका, तर मी हे गाईन. आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी ते गाणं इतकं सुंदर गायलं आणि या अल्बम मध्ये त्यांची 5-6 गाणी आहेत आणि खूप सुंदर अनुभव आला. शेवटचं जे गाणं होतं तर त्या गाण्याची ट्यून मला येतच नव्हती. 10-15 चाली लावल्या तरी पण प्रदीपजींचं काय समाधान होत नव्हतं. ही नाही चाल, ती नाही, मग ही नाही, मग ती नाही, असं बरेच दिवस चाललं होतं. तर प्रदीपजी एकदा त्यांच्या फ्लॅटमध्ये एक खोली त्यांनी मला दिली होती आणि वरती एक छोटासा बल्ब होता. तर ते आले संध्याकाळी. मी दिवसभर कंपोज करत होतो आणि काही जमत नव्हतं. तर प्रदीपजी म्हणले बेटा तू हे एवढा सगळा अल्बम केलास, जवळजवळ 20-22 गाणी केलीस तू, तर ही जी गाणी केली तू परमेश्वराला, श्रीरामाला, सीतामाईला अर्पण कर. आणि मग प्रदीपजींनी आतमध्ये जाऊन नारळ ठेवला आणि माझ्यातला जो एक थोडासा अहंकार जागा झाला होता की मी हे केलंय, तो सगळा तिकडे गळून पडला. आणि नंतर जी ट्यून आली त्याच रात्री, तीच आता त्या गाण्याची ट्यून आहे. आणि बरंच काही शिकलो या आणि हा माझा आयुष्यातला पहिला अल्बम होता आणि या अल्बमने मला खूप काही शिकवलं. आणि हा माझ्या आयुष्यातला माइलस्टोन आहे सीताशक्ती काव्य. तर माझे अनेक अनेक धन्यवाद प्रदीपजींना की त्यांनी मला ही संधी. गुरूंना धन्यवाद. मी कोणी आणि नाही. माझ्या हातून एक फार चांगलं संगीताचा अल्बम, माझा पहिला अल्बम झाला आणि त्याच्या स्मृती मला अजूनही माझ्या स्मरणात आहेत. धन्यवाद उदयजी, तू खूप बोललास, चांगलं. सगळं श्रेय आपण सद्गुरूला देऊया आणि त्या परमात्म्याला देऊया. मला वाटतं आपण सगळे त्याचे फक्त इन्स्ट्रुमेंट्स आहोत. लेट अस रिटेन इट दॅट. कारण मला खूप वाईट अनुभव आलेत, अहंकार केला की काय होतं. त्यामुळे आपण शक्यतो तो करू नये. आता फक्त मी यतीन सर जे आहेत, खूप मोठी आमच्या जीवनात एक व्यक्ती आलेली आहे, यतीन सर. त्यांनी योग वशिष्ठचा मोठा अभ्यास केलेला आहे. त्यांना काही शब्द बोलायचे आहेत. यतीन सर प्लीज. आवाज येत नाहीये. नितीन सर आवाज येतोय? अनम्यूट नाही केलं मी, परवानगी दिलेली आहे अनम्यूटची. नाही, अनम्यूट केले त्यांनी. यतीन आवाज येत नाहीये. नाही, माईक चालू झालाय त्यांचा. हो, पण आवाज येत नाहीये. अच्छा, त्यांच्याकडचा प्रॉब्लेम आहे तो. चमत्कार आहे, प्रॉब्लेम नाहीये. नाही हो, कसलंच. आता आला यतीन सर, तुमचं माईक ऑफ आहे. अनम्यूट करा नितीन सर, अनम्यूट करा. हा, आता नाही नाही. जय श्रीराम. काही ते चमत्कार आहे. नाही, अनम्यूट त्यांना परवानगी दिलेली आहे. नाही, अनम्यूट आहेत, ते आहेत, पण आवाज येतच नाहीये. शब्द ना कळे मजला असं आहे ते. त्यांना ऐकू येते. पण एनिवे, यतीन जोशींनी उदयला प्रश्न विचारलाय की तुम्ही कोथरूडला तिथे राहत होता का म्हणून. वर यू स्टेइंग इन कोथरूड ॲट कांचनबन? उदय, वुड यू लाईक टू आन्सर दॅट? उदय आहेस का? गेले असतील ते कदाचित. हो, मी कांचनबन कोथरूड मध्येच राहत होतो. राईट.
येथे सर तिथे जातात ना, कांचनवन मध्येच राहतात. सर्कल इज कम्प्लीट. यतीन सर तिथेच असतात का? बरं बरं. हो हो, हा, I was- कांचनवन मध्ये त्यांचं हे आहे. हा. अच्छा, बरोबर. हम्म. आपली कधी भेट झालेली आहे का सर? ते म्हणतायत ना, आय हॅड मेट, भेटले होते ते तुला. ओके ओके. आय हॅड मेट हिम टू परचेज हिज फ्लॅट. तुझा फ्लॅट घेण्याकरता भेटले होते. इट डिड नॉट वर्क अच्छा अच्छा, बर बर. हो यतीन सर, तुमचा माईक ऑन करा. तुमचं एक एक शब्द आमच्याकरता अमृत असतं. बघा ना काय नाही नाही, तो एक चमत्कार असेल. वेगळं काहीतरी घडतं. तुमचे चमत्कार आपण अनुभवूया. बरं ठीक आहे, आपण तोपर्यंत संगीताजींचं ऐकू. कोण अजून कोण आहे? संगीता आणि अजून कोण आहे लाईन मध्ये? डॉक्टर शोभा पंत आहेत. हा, शोभाताई बोला तुम्ही. नमस्कार, ऐकू येत आहे? होय होय. आणि मला फक्त जस्ट 2 मिनिटात हेच सांगायचं होतं की प्रेझेंटेशन खूपच छान आहे. आणखीन ते त्याच्यात जेव्हा गाईच्या नुपुरांचा आणि गळ्यातल्या घंटेचा जो आवाज होता, मी अगदी डोळे मिटून ऐकत होते आणि मला फक्त श्रीराम श्रीराम श्रीरामच ऐकू येत होतं. ते अत्यंत सुंदर होतं ते रेकॉर्डिंग पण, आणि खूपच छान केलेलं आहे. प्रेझेंटेशन अतिउत्तम आहे, अप्रतिम आहे, हेच सांगायचं होतं. थँक्यू. धन्यवाद. जय श्रीराम. गुरुकृपा आहे, गुरुकृपा. कोण आहे? संगीता ना? संगीता पगारे. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा सर, मी आज पहिल्यांदाच हे अटेंड करतेय. त्याच तर मी पहिल्यांदा अटेंड केलं, पण इतके छान प्रकारे डॉक्टर प्रदीप त्यांच्याशी कनेक्ट झाले ना, म्हणजे खूपच असं ऑनलाईन आहे पण असं वाटत नाहीये की ते ऑनलाईन आहे. आणि दुसरं म्हणजे की सरांच्या बोलण्यातून इतकं प्रेम मिळते, म्हणजे कान बिलीव्ह. म्हणजे जे गुरुदेवांचे जेव्हा मी ऐकते ना व्हिडिओज, तेव्हा जे फील करते ना की त्यांचं जे प्रेम असतं त्यांच्या बोलण्यामध्ये, ते सेम मला आता फील होतं. वा. जेव्हा प्रदीपजी बोलतायत ना, तेव्हा ते म्हणजे आता आम्हाला लाभले, हे आमचं भाग्यच आहे. थँक्यू सो मच. त्याचं पूर्ण श्रेय हे म्हणजे सगळे आपली टीम जी आहे योग वशिष्ठची, त्यांना द्या. त्यांना खूप सारे धन्यवाद. येस. आणि सर, जे तुम्ही लवकूचं ते सांगितली ना स्टोरी, ते वेळेला मला पण रडायला आलं की म्हणजे अशी अवस्था होते, म्हणजे की मुलांसाठी म्हणजे आईला खूप असं वाटतं की त्यांना सगळ्या काही गोष्टी मिळाव्यात असं. म्हणजे माझा सेम संदर्भ नाहीये, माझा संदर्भ वेगळा आहे. म्हणजे आता मला अचानक इंडिया सोडून मी आता अबुधाबीमध्ये आहे. अच्छा अच्छा. आणि जस्ट म्हणजे ते इतकं म्हणजे जानेवारीमध्ये मी शिफ्ट झाले इकडे, आणि असं काहीच प्लॅन नव्हतं. माझ्या फक्त हसबंडचा जॉब आधी ऑन ऑफ होता. ते 1 महिना इथे, 1 महिन्यात मुंबई इंडियामध्ये यायचे. पण ते त्यांचं प्रोफाईल चेंज झालं, त्यांना शिफ्ट केलं ऑफिसमध्ये. तर तरी पण मी काही असं डिसिजन घेतलं नव्हतं की मी त्यांच्याबरोबर इकडे आम्ही राहू मुलांना घेऊन. पण जानेवारीमध्ये जेव्हा म्हणजे विजाच्या कामासाठी आम्ही इकडे येणार होतो, तेव्हा माहित नाही काय चमत्कार झाला, देवाने अशी बुद्धी दिली, कुठेतरी आतून असं झालं की नाही, मला म्हणजे आता असंही कोविड आहे, सगळं घरातून चाललंय, माहित नाही सिच्युएशन काय. मुलगा माझा 10th ला आहे आणि कुठेतरी त्याला वडिलांची एक गरज आहे सपोर्टची. तर मी असं डिसिजन म्हणजे तेव्हा म्हणजे आतून म्हणतात ना, ते डिसिजन घेतलं गेलं. जेव्हा की ते लांब लांब कुठेच नव्हतं मनामध्ये, नाही माझ्या ना त्यांच्या, इथे येऊन राहण्याचं. पण ते असं म्हणतात ना, एक जस्ट मोमेंटला ते असं डिसिजन घेतलं गेलं, म्हणजे त्या जानेवारी महिन्यात, आणि आम्ही इकडे शिफ्ट झालो. की मुलांसाठी मग ते आईची जी तळमळ, त्या जेव्हा तुम्ही ते सांगितलं ना, ते मला रिअली फील झालं की असं म्हणजे, आणि आईचं प्रेम मुलांसाठी काही करू शकतं. म्हणजे मला असं काय इंटरनॅशनली येऊन राहण्याची काय हे नाहीये, म्हणजे मी तेवढं जास्त अटॅच इंडिया म्हणजे आपल्या मातृभूमीशी, आणि आता आर्ट ऑफ लिव्हिंगशी जॉईन झाल्यामुळे तर ते असं झालंय की गुरुदेवांना भेटेल, ते पूर्ण सत्संग ते अटेंड. पण ठीक आहे, म्हणजे तेवढं पण आहे त्यांनी दिलंय की तेवढे आता पेशन्स ठेवावेच लागेल. जेव्हा ते मिळणार तेव्हा ते मिळणार. आणि ऑनलाईन आता असं हे आहे चालू, तर त्यामुळे तसं काही वाटत नाही की कुठे टच मध्ये नाहीये. तो टच आहे, ते गुरुदेवांचीच कृपा. ते खरंच खूप मला असं रिलेट झालं होतं. थँक्यू सो मच. थँक्यू संगीताताई. भाग्यच तुमचे समजेल की ते म्हणजे ऐकायला मिळतंय, हे भाग्यच आहे माझं. आणि
आयुष्यात असं एक फिलिंग येते की कोणी अजून म्हणजे छान छान लोकांचा सहवास मिळतोय ते म्हणजे अजून आपल्याला काहीतरी उत्तम मिळणार आहे असं काहीतरी फिलिंग आहे. करंजकर साहेबांनी आपल्याला पूर्ण मुभा दिली आहे. कदाचित ते 10-12 दिवस अजून चालेल सत्र. बघूया अजून किती दिवस चालतं ते. लिमिट नाहीये ते तुमच्यावर आहे. लिमिट नाहीये. तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं अटेंड करा. खूप खूप वेगवेगळे पैलू हो. उलगडणार आहेत ह्या काव्यामधनं. म्हणजे हो सीतेच्या खूप मनातले ऍक्च्युली कटोरे. माझ्या बहिणीचा मला फोन आला आता हा. 6 वाजता म्हणजे इकडचे 6 वाजता. हम्म. ती बोलली की तिने काल ऐकलं आणि ती बोलली की खूप आहे म्हणजे असं हे छान आहे तू ऐक कारण की आम्ही योग वशिष्ठ सोबत ऐकत होतो हम्म. त्यामुळे आमचं ते शेअरिंग होतं तर तिने मला सांगितलं नाही तू ते ऐक हम्म. खूप छान आहे म्हणजे तुला आवडेल असं त्यामुळे मग म्हंटल ठीक आहे आज ऐकूयात आपण तर मी जेवण करता करता मी म्हंटल ठीक आहे काही हरकत नाही पण ऐकता येतं ना आपल्याला सुंदर सुंदर. पण अनुभव अतिशय म्हणजे मस्त खूपच छान. दुबईहून बोलताय तुम्ही आता? अबुधाबी हा. अबुधाबीहून. तर तुमच्या मिस्टरांना आमचा नमस्कार, मुलांना आमचे शुभेच्छा आणि आशीर्वाद. आणि तर आनंद. तुमच्याकडून एका ह्याच्यामध्ये म्हणजे कसं प्रेम द्यायचं ते म्हणजे समजतंय की समोरच्या व्यक्तीला म्हणजे शिकण्यासारखं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आय थिंक ऑल आर ओव्हर. करंजकर साहेब तुम्हाला Yes, sir. क्लोजिंग काय बोलायचं बोलू आणि आपण थांबू. हो हो धन्यवाद सर. बराच वेळ झालेला आहे परंतु आपलं काही वेळेचं बंधन नाही त्यामुळे 9:30 वाजले. धन्यवाद सर. चला. जय श्रीराम. जय धन्यवाद. श्रीराम. उद्या भेटूया सगळे. येस सर. धन्यवाद उदयजी आल्याबद्दल. सगळ्या श्रोते मंडळींना धन्यवाद. नमस्कार. हळूहळू लॉग आउट करा सगळे. येस सर. मी